आज शिवरात्रि के पावन अवसर पर चलो अंभोरा शिव मंदिर में महाशिवरात्रि के जादू में डूब जाते हैं। नागपुर के कुही तालुका में 5 नदियों के संगम किनारे बसा प्राचीन और पवित्र अंभोरा महादेव मंदिर, जहां हजारों भक्त महाशिवरात्रि पर भगवान शिव की पूजा करने आते हैं। यह मंदिर अपनी दिव्य आभा और चमत्कारी अनुभवों के लिए प्रसिद्ध है। मान्यता है कि यहां सभी दुख दूर हो जाते हैं और मनोकामनाएं पूरी होती हैं। महाशिवरात्रि पर शिव अभिषेक और भव्य रुद्राभिषेक जैसे विशेष रिचुअल्स में शामिल हों। विशाल भंडारे का आनंद लें, रात भर भजन गाएं और रंग बिरंगी शिव बारात देखें। उस ग्रैंड मेले को बिल्कुल मिस मत करना, जो दूर दूर से भक्तों को आकर्षित करता है। नागपुर से सड़क मार्ग द्वारा इस स्पिरिचुअल हेवन तक आसानी से पहुंचा जा सकता है। मंदिर की प्राकृतिक सुंदरता और शांत वातावरण एक डिवाइन एक्सपीरियंस का वादा करता है। इस महाशिवरात्रि अंभोरा महादेव मंदिर में आओ और स्पिरिचुअल एनर्जी को महसूस करो। सभी श्रद्धालुओं का अंभोरा महादेव मंदिर में स्वागत है। हिंदुस्तान न्यूज आपके साथ हर त्योहार मनाता है। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर बालाजी पाटेकर, श्री क्षेत्र अंभोरा देवस्थान ट्रस्टी, या सर्वांचे, या देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय रत्नाकरी ठोकर आणि या देवस्थानचे सर्व पदाधिकारी, या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही यात्रा 26 फेब्रुवारी 2025 आणि 27 फेब्रुवारी 2025 अशी 2 दिवसाची ही यात्रा आहे। आणि या यात्रेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून, जवळपास 300 ते 400 म्हणण्यापेक्षा आपण जवळपास 500-600 वर्षापासून ही यात्रा सतत आणि कंटिन्यू ही यात्रा होत असते। या यात्रेमध्ये जवळपास दरवर्षीप्रमाणे जर आपण इतिहास पकडला तर मागच्या वर्षीचा आपल्याला अंदाज आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। मागच्या वर्षी जवळपास या यात्रेकरता, महाशिवरात्री यात्रेकरता जवळपास 1 ते 1.25 लाखापर्यंतची भक्त मंडळी या महाशिवरात्रीच्या यात्रेला, या अंभोरा तीर्थक्षेत्री पोहोचली। या वर्षी सुद्धा जवळपास 2 ते 1.5 ते 2 लाख जवळपास भक्त किंवा लोक या यात्रेमध्ये सहभागी होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने, देवस्थानच्या वतीनं आपण केलेली आहे। तशा प्रकारची यंत्रणा देवस्थानच्या प्रशासनाच्या वतीनं, देवस्थानच्या वतीनं, व्यवस्थापक मंडळाच्या वतीनं इथं योग्य व्यवस्था आपण केलेली आहे। या भागाचा इतिहास जर आपण सांगतो म्हटलं तर हे ठिकाण एक सिद्ध ठिकाण आहे, एक सत्पुरुष ठिकाण आहे आणि या ठिकाणाला एक विशेष महत्व आहे। महाराष्ट्रातील शिव मंदिरांच्या अनेक देवस्थानापैकी एक महत्वाचं देवस्थान किंवा महाराष्ट्राची एक पंढरी म्हणून या अंभोरा तीर्थक्षेत्राला भगवान चैतन्य शिव महाराजांनी एक महत्व या ठिकाणाला प्राप्त झाले। सोबत या ठिकाणी 5 नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो। मुख्य नदी जी वैनगंगा आहे, त्या वैनगंगा नदीला लागून आम नदी, कन्हान नदी, मुर्जा नदी आणि कोलार नदी अशा 5 नद्यांचा संगम हा या अंभोरा तीर्थक्षेत्राला प्राप्त झालाय। आणि माझ्या माहितीप्रमाणे, असं सांगायला या ठिकाणी हरकत नाही, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 5 नद्यांचा संगम असणारा हा कदाचित महाराष्ट्रातला पहिला, कदाचित देशातला पहिलाच ठिकाण असेल, एवढं महत्व या ठिकाणाला आलेलं आहे। या ठिकाणी जी पिंड आहे, भगवान शिवांची जी पिंड आहे, ही स्वयंभू पिंड आहे आणि सिद्ध ठिकाण आहे आणि म्हणून या ठिकाणाला विशेष महत्व आणि विशेष स्थान या ठिकाणाला प्राप्त झालंय। दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे की मराठीचा जो आद्य ग्रंथ आहे, जो 1110 मध्ये विवेक सिंधू नावाचा जो मराठीचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ विवेक सिंधू हा मुकुंदराज स्वामींनी 1110 मध्ये अंभोरा ठिकाणी इथे बसून लिहिला आणि ते याच ठिकाणी समाधीस्थ झाले। असा एक पवित्र ठिकाण, असा एक सिद्ध ठिकाण, असा एक महत्वाचं ठिकाण, आपल्या महाराष्ट्राचं भूषण, आपल्या भारताचं भूषण म्हणता येईल असा हा ठिकाण श्री क्षेत्र अंभोरा देवस्थान आहे। आणि या अंभोरा देवस्थानमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व प्रशासनाच्या वतीनं, देवस्थानच्या वतीनं, लोक पब्लिकच्या वतीनं सुद्धा या देवस्थानला मदत करत असतात, सहकार्य करत असतात। यात्रा ही मोठी असते। प्रशासनाच्या वतीनं विद्युत विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, सोबत फॉरेस्ट विभाग, अनेक प्रकारचे विभागाच्या एक सहकार्याने आणि विशेषतः देवस्थानच्या सहकार्याने ही भव्य आणि दिव्य यात्रा ही सुंदर आणि व्यवस्थितरित्या पार पडते। आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं वातावरण किंवा गढूळ वातावरण ज्याला म्हणता येईल किंवा अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं दूषित वातावरण या देवस्थानच्या परमेश्वराच्या कृपेने झाले नाही। याही वर्षी सुद्धा चांगली यात्रा होईल, मोठी यात्रा होईल अशी अपेक्षा आम्ही देवस्थानच्या वतीने या ठिकाणी करतो। आपण या ठिकाणी आला
आणि हा प्रसार आणि प्रचार या देवस्थानचा आपण सर्वदूर पसराल असं मी देवस्थानच्या वतीनं उपस्थितांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो। आणि महाशिवरात्रीला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना, सगळ्या बालगोपालांना, वृद्धांना, सर्वांना आणि या परिसरात आणि या परिसराच्या बाहेरील जी काही भाविक भक्त येतील त्या सर्वांना आम्ही या देवस्थान व्यवस्थापक मंडळाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण या संधीचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा अशी आपल्या भाविक भक्तांना आम्ही विनंती करतो। धन्यवाद।